खवय्यांच्या दुनियेत ती मांडते राज्य. मसाल्याची जादू, मातीचा स्पर्श, या डिश मध्ये आहे प्रेमाचा उत्कर्ष. तव्यात तडतडते तेलाची लाट, त्यात उमटते चवीची बात. मानकी मसाला फ्राय जेव्हा थाळीत येतो तेव्हा गोव्याचा स्वाद प्रत्येक घरात उतरतो. ही चव नाही फक्त खाण्याची गोष्ट, ही आहे संस्कृती, आठवणींची ओळख. मानकी मसाला फ्राय म्हणजे आत्म्याला साध, जिभेवर येते तेव्हा विसरतो जगातला फसाद. लाल मातीची देणगी, मसाल्याची करामत, ही आहे चव गोव्याची स्वर्गाहूनही महान. लाल मातीची देणगी, मसाल्याची करामत, ही आहे चव गोव्याची स्वर्गाहूनही महान. नमस्कार, मी प्राची शेटवेलकर आणि आज मी बनवणार आहे एक असा पदार्थ ज्याची चव समुद्राच्या मिठासारखी आणि मसाल्याच्या तिखटपणासारखी आहे, आणि ती म्हणजे मानकी मसाला फ्राय. चला तर मग व्हिडिओ पाहता पाहता जाणून घेऊया या स्वादिष्ट डिश मागील काही कहाणी. मित्रांनो, गोवा हे प्राचीन काळापासून समुद्रकिनारी व्यापारांचं केंद्र होतं. कोकणी लोकांच्या संस्कृतीत देवाणघेवाणीतून अनेक नवीन मसाले आणि पाककृती उदयाला आल्या. त्या काळात मानकी म्हणजे समुद्रात मिळणारा एक छोट्या आकाराचा पण स्वादिष्ट मासा गावकऱ्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर होता. मानकी मासा हंगामात जास्त प्रमाणात मिळत असल्याने गोवेकर बायकांनी त्याला मसाल्यात मुरवून तव्यावर तळण्याची पद्धत विकसित केली. समुद्र किनारी किंवा नदी काठी मासे पकडल्यावर ताज्या माशावर तयार केलेला जाणारा मसाला लावून चुलीवरील तवा फ्राय करणे ही परंपरा आजही अनेक कुटुंबात जपली जाते. गोव्याच्या खाद्य संस्कृती ही समुद्र, मसाला आणि मातीतला गंध यांचा संगम आहे. मानकी मसाला फ्राय या डिश मध्ये हे तिन्ही घटक एकत्र येतात. तिच्या प्रत्येक घासात समुद्राचा खारटपणा, कोकणी मसाल्याचा तडका आणि गोमंतकीय घरगुती प्रेम मिसळलेलं असतं. मानकी मसाला फ्रायचा प्रवास हा समुद्र किनाऱ्यापासून स्वयंपाकघरापर्यंतचा स्वादाचा इतिहास आहे, ज्यात दडला आहे गोव्याच्या चवीचं आणि संस्कृतीचं खरं प्रतिबिंब. मित्रांनो, गोमंतकीय मानकी मसाला फ्राय ही डिश आज गोव्याच्या मातीशी इतकी एकरूप झाली आहे की ती फक्त जेवणाचा भाग नाही, तर गोव्यातील जीवनशैलीचं प्रतीक बनली आहे. तिची लोकप्रियता ही योगायोगाने नाही, तर अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक घटकांच्या संगमातून निर्माण झालेली आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर आणि खाड्यांमध्ये मानकी मासा मोठ्या प्रमाणात मिळतो. तो आकाराने लहान पण चवीने जबरदस्त असतो. स्थानिक मच्छीमारांना हा मासा सहज मिळत असल्याने तो स्वस्त आणि सर्वसामान्य घरापर्यंत पोहोचला. त्यामुळे मानकी हळूहळू लोकजीवनात रुजली. गोवेकर घराघरात वापरला जाणारा मसाला नारळ, कोकम, हळद आणि लाल मिरची या घटकांनी बनलेला असतो. या मसाल्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा गंध आणि तेलकट पोत. जेव्हा हा मसाला मानकी माशावर लावून तव्यावर तळला जातो तेव्हा उठणारा सुगंध घरभर दरवळतो आणि ही चव एकदा जिभेला लागली की विसरणं कठीण होतं. गोव्याच्या किनारी जीवनशैलीत सी फूड ही दैनंदिन गरज आहे. मानकी मसाला फ्राय बनवायला सोपी, पटकन तयार होणारी आणि पौष्टिक असल्याने ती प्रत्येक घरातील रोजच्या जेवणात आपोआप स्थान मिळवते. ही डिश म्हणजे गोव्याच्या स्वयंपाकघरातील घरगुती राजेशाही, साधी पण स्वादाने श्रीमंत. पोर्तुगीज काळात गोव्यात आलेली लाल मिरची, विनेगर आणि मसाले वापरण्याची नवी पद्धत या डिश मध्ये मिसळली. त्यामुळे मानकी मसाला फ्रायला पारंपरिक कोकणी चवीसोबत एक वेगळं आंतरराष्ट्रीय टच मिळाला. पर्यटकांना ही चव भावू लागली आणि स्थानिक हॉटेल्समध्ये ती एक ओळख बनली. आज मानकी मसाला फ्राय फक्त एक डिश नाही, ती गोव्याच्या मातीतला, समुद्राच्या गंधातला आणि घराघरात जपलेल्या परंपरेचा स्वाद आहे. तिच्या प्रत्येक घासात गोवेकरांची साधेपणा, मेहनत आणि चवीची ओळख दडलेली आहे.
मित्रांनो, मानकी मसाला फ्राय ही केवळ एक रेसिपी आहे का, की ती गोव्याच्या संस्कृतीचा जिवंत भाग आहे? या प्रश्नांचं उत्तर गोव्याच्या मातीच्या सुगंधात, किनाऱ्याच्या वारात आणि घराघरातील तव्याच्या आवाजात दडलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया या संदर्भात काही भावनात्मक वर्णन. गोमंतकीय मानकी मसाला फ्राय ही फक्त रेसिपी नाही, ती गोवेकरांच्या आयुष्याचा, चवीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. समुद्र किनाऱ्याच्या गावात सकाळी जशी मासळीची बोट किनाऱ्यावर येते, तशीच प्रत्येक घरात या मसाल्याचा सुगंध उठतो. मानकी मासा हा गोव्याच्या समुद्राशी जोडलेला एक दैनंदिन साक्षीदार आहे. मित्रांनो, मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या विषयासोबत.